मी माझी मीटिंग अटेंड करण्यासाठी आज कोलकाता या ठिकाणी जाणार होतो. कोलकाता येथे माझ्या भावाची सासरवाडी होती. माझ्या भावाने लव्ह मॅरेज केले होते. माझी वहिनी आमच्या तालुक्यात जॉब करत होती आणि मी एकटा कंपनीत जॉब करत होतो. माझे नाव सागर आहे. आता मी फ्लाईटने कोलकाता एअरपोर्टवर येऊन पोहोचलो आणि थेट भावाच्या सासरच्या घरी गेलो. त्यांना न कळवताच मी त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांना मला पाहून आश्चर्यच वाटले. घरात घुसताच सर्वांनी माझे मनापासून स्वागत केले. त्यांच्या घरात भावाचे सासू सासरे, चुलत सासरे, त्यांची बायको व भावाची बहीण अशी माणसं राहत होती. भावाच्या सासऱ्याचे दुसरं लग्न झालं होतं, म्हणून जी भावाची सासू होती तिचं वय 38 वर्ष आणि सासऱ्याचं वय 50 वर्ष होतं. मी त्यांना न कळवताच आलो होतो. मला पाहताच त्या म्हणाल्या, अरे सागर, तुम बिना बताई ही आ गए. कम से कम एक फोन तो कर लेना था कि ताकि हम तुम्हें लेने आ जाए. याची माहिती आम्हाला सुद्धा मिळाली असती. चला, काही हरकत नाही. खूप दिवसांनी आलाय. आता कुठलं काम काढलं होतं इकडे? भावाच्या सासूचे नाव गौरी होतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मामीजी, माझ्या कंपनीचं मीटिंग येथे अरेंज झाली आहे. यासाठीच मी इथे आलो आहे. बाकी असं काही वैयक्तिक काम नव्हतं. त्यावर त्या म्हणाल्या, तू खूप बदलला आहेस सागर. येथे बस बेटा, मी तुझ्यासाठी चहा आणते. भावाची सासू गौरी दिसायला अत्यंत सुंदर व डॅशिंग होती. माझ्या भावाच्या सासऱ्याच्या 4 कंपन्या होत्या. भरपूर पैसा होता, म्हणूनच गौरीने पैशासाठी 50 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलं असावं असं मला वाटू लागलं होतं. काही वेळातच त्या माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. ज्यावेळेस त्या ट्रे खाली खाली ठेवत होत्या त्याच वेळेस त्यांच्या खांद्यावरून साडीचा पदर निसटला आणि जे मला नको दिसायला होतं ते मी पाहिलं. त्यांना पाहून माझे डोळे मोठे झाले. तेव्हा त्या सॉरी म्हणाल्या आणि आपला पदर सावरत त्यांनी खांद्यावर ठेवला आणि म्हणाल्या, आता चहा पिऊन ताजा तावाना हो आणि जेवून थोडा आराम कर. एवढ्या घरात भावाच्या चुलत सासऱ्याची आणि त्याच्या सालीची एंट्री झाली. चुलत सासऱ्याचं नाव अजय आणि सालीचं नाव प्रिया होतं. प्रिया दिसायला अगदी सुंदर होती. ती 20 वर्षाची होती. माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान. प्रिया मला म्हणाली, कधी आला सागर? काही सांगितलं नाही. अचानक असं सरप्राईज? काही खास काम होतं का? मी म्हणालो, नाही, माझ्या कंपनीची मीटिंग कोलकात्यात आहे म्हणून आलो. भावाचे चुलत सासरे अजय माझ्याजवळ येऊन बसले. मी उठून नमस्कार केला. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मी त्यांना भावाच्या सासऱ्याबद्दल विचारले, ज्यांचे नाव आर्यन होते. मोठे पप्पा कुठे दिसत नाही, बाहेर गेले आहेत का? तेव्हा गौरी म्हणाली, बेटा सागर, तुला खरंच यांच्याबद्दल माहिती नाही का? मी म्हणालो, नाही मामीजी. तेव्हा त्या म्हणाल्या, 2 महिन्यापूर्वी त्यांना पॅरालिसचा अटॅक आला. त्यामुळे त्यांच्या शरीराची 50% हालचाल बंद झाली. गेले काही दिवस ते बेडवरच आहेत. मी म्हणालो, मी त्यांना भेटू शकतो का? त्या म्हणाले, का नाही, चल, मी तुला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. तिथे ते झोपलेले होते. त्यांची तब्येत फारच खराब झालेली दिसत होती. बेडवर पडून पडून ते खूप अशक्त झाले होते. त्यांना नमस्कार करून मी बाहेर आलो. गौरी म्हणाल्या, सागर, तू फ्रेश हो, आपण सगळे जेवूया. तू खूप थकला असशील. मी फ्रेश होऊन जेवण केले. भावाची चुलत सासू बँकेत नोकरीला होती. त्या आपला टिफिन घेऊन निघाल्या. जेवण झाल्यावर प्रिया मला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली. आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. त्यानंतर मला झोप येऊ लागल्याने मी तिच्याच बेडवर झोपलो. प्रिया हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागली. मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झोपलो होतो. उठल्यावर गौरी व दुसरी चुलत सासू डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत होत्या. मी गुड इव्हनिंग म्हणालो. त्या म्हणाल्या, सागर, चांगली झोप झाली का? तू खूप फ्रेश दिसतोयस. मी म्हणालो, हो, प्रवासात खूप थकलो होतो. नंतर प्रिया मला तिच्या रूममध्ये वहिनीच्या लग्नाचा अल्बम पाहण्यासाठी घेऊन गेली. प्रियाने फिटिंगचा गाऊन घातला होता. अल्बम पाहताना अचानक माझं लक्ष प्रियाच्या गाऊनमध्ये दिसणाऱ्या त्याकडे गेलं. ते इतके सुंदर दिसत होते की मी फोटोकडे न पाहता तिकडेच पाहू लागलो. तिने ते लाल रंगाचे वस्त्र घातले होते. ते पाहून माझ्या मनात
तिला प्रपोज करण्याची इच्छा झाली. तेवढ्यात रात्रीचे 9 वाजले आणि जेवणासाठी गौरीने आवाज दिला. जेवण झाल्यावर पुन्हा अल्बम पाहताना प्रिया माझ्या अगदी जवळ बसली. अल्बमचे पेज पलटवताना माझ्या हाताचा तिला स्पर्श व्हायचा. पाहता पाहता रात्रीचे 12 वाजले. प्रियाला झोप येऊ लागली. ती हॉलमधल्या सोफ्यावर येऊन झोपली. मी मात्र माझ्या डोळ्यांसमोर प्रियाचे चित्र सारखे येत होते. रात्री 1 वाजता मी हॉलमध्ये आलो तर प्रिया तिथे नव्हती. तेवढ्यात अजय यांचा आवाज आला. मी लपून बसलो. ते कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलत होते. काही वेळात गौरीही त्यांच्याकडे आली. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. नवरा आजारी असताना गौरी दुसऱ्याच्या मिठीत कशी जाऊ शकते याचा विचार मी करू लागलो. नंतर गौरीने अजयचा हात धरून वरती नेलं. मी त्यांच्या मागे गेलो. वर एका रूममध्ये ते दोघे होते. खिडकीतून मी पाहिले की ते अर्धा तास एकमेकावर प्रेम करत होते. ते दृश्य पाहून मला धक्काच बसला. ते रूममधून बाहेर पडले तेव्हा मी लपलो. त्यानंतर मला एक सावली दिसली. ती प्रिया होती. हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपली. ती खाली येताच प्रियाने विचारले, एवढ्या रात्री कुठे होतास? मी म्हणालो, बाथरूम मध्ये. ती म्हणाली, तेव्हा तू इथे नव्हतास. मी म्हणालो, तूच कुठे होती? ती म्हणाली, आईनं बोलावलं होतं. पिताजींना एकट्याला हलवता येत नाही म्हणून मदतीला गेले. मी मनातल्या मनात तिचे खोटेपणा ओळखला. प्रिया म्हणाली, मला एकटीला झोप येत नाही. तिच्या बोलण्यातून मला समजले की वरच्या रूम मधले दृश्य हिनंही पाहिलं असावं. मी तिला सांगून माझ्या रूममध्ये झोपलो. सकाळी 10 वाजता उठलो. घाईघाईत बाथरूममध्ये गेलो तर समोर प्रिया आंघोळीच्या अवस्थेत उभी होती. तिने लगेच दार लावलं. मी बाहेर येऊन बसलो. नंतर ती तयार होऊन गेली. मी लगेच तयार होऊन ब्रेकफास्ट केला. गौरीने डोळ्यात काजळ घातलं होतं. ती खूप सुंदर दिसत होती. मी मीटिंगसाठी निघालो. प्रियाने आवाज दिला. मी ऐकल्यासारखं न करता निघून गेलो. मीटिंग संपून परत येताना ट्रॅफिकमध्ये अजयची पत्नी बस स्टॉपवर उभ्या दिसल्या. मी त्यांना गाडीत बसवलं. ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली असता त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांनी सांगितले की गौरीने घरात सर्वांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. ती जे म्हणेल तेच सर्व करतात. आमची किंमत नाही. मी त्यांना धीर दिला. घरी पोहोचल्यावर प्रिया मला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. ती विचारू लागली, सकाळी बाथरूममध्ये तूच होतास ना? मी नकार दिला. तिने शपथ घालायला सांगितली. तेवढ्यात गौरीने जेवणाचा आवाज दिला. रात्री पुन्हा 1 वाजता मी उठलो. प्रिया हॉलमध्ये नव्हती. गौरी बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, झोप येत नाही का? त्यांनी गाऊन घातला होता. त्या माझ्याजवळ बसल्या. बोलता बोलता त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी गेला की माझे अंग थरथरले. आमच्या नजरा भेटल्या. आम्ही एकमेकांना जवळ येत गेलो. ओठ जवळ आले. त्यांनी मला मिठीत घेतलं. ओठावर ओठ ठेवले. अर्धा तास ओठांचा रस घेत होतो. प्रिया जिन्यातून हे सगळं पाहत होती. नंतर गौरीने सर्व बाजूला ठेवून आम्ही एकमेकावर खूप प्रेम केले. गौरी खूप आनंदी झाल्या. त्यानंतर त्या आपल्या रूममध्ये गेल्या. मीही माझ्या रूममध्ये झोपलो. सकाळी मी उशिरा उठलो. दार उघडताच प्रिया आत आली आणि तिने दार लावली. ती म्हणाली, तुझ्याकडे काहीतरी हवं आहे. तिने माझ्या ओठावर ओठ ठेवले. मी तिला तशाच प्रेमाने आनंदित केले. प्रिया 2 तास माझ्याजवळ होती. तिला मला सोडायचे नव्हते. आता गौरीने अजयकडे लक्ष देणं कमी केलं. ती माझ्यावर खूप विश्वास ठेवू लागली. माझ्या मीटिंगचा कालावधी संपला असता गौरीने मला घरी जाऊ दिले नाही. तिने स्वतःच्या 4 कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक मला बनवलं. आता प्रियाला तसेच गौरीलाही आनंदी ठेवण्यात मला काहीच अडचण येत नव्हती. सागरच्या आयुष्यात आता सगळं बदललं होतं. कोलकात्याची ती मीटिंग संपली होती, पण तो परत जाऊ शकला नाही. गौरीने त्याच्यासाठी एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीची जबाबदारी सोपवली होती. सागर आता महिन्यातून 15 दिवस कोलकात्यात आणि 15 दिवस आपल्या गावी राहू लागला. त्याचा स्वतःचा एक सपाटा झाला होता, पण तो बहुतेक वेळा गौरीच्याच घरी घालवायचा. गौरीचं वर्तन आता हळूहळू सर्वांसमोर उघडं होऊ लागलं. अजयशी तिचा संबंध कमी झाला होता, पण अजय मात्र तिच्या मागे लागून राहायचा. एके रात्री सागर आणि गौरी गौरीच्या खोलीत होते. तेवढ्यात अजयने दारावर ठोठावलं. गौरी, उघड दार, मला तुझ्याशी बोलायचं आहे. गौरीने घाईघाई सागरला आरमादीत जपवलं. दार उघडलं तर अजय नशेत धुंद होता. तो सागर इथेच आहे. मला माहित आहे. तू त्याच्याशी प्रेम करतेस.
गौरीने त्याला शांत केलं, पण अजयने तिच्यावर हात उगारला. सागरने आवाज ऐकला तो बाहेर आला आणि अजयला व्यसन घातली. मामा सावध राहा, तुम्ही घरातील मोठे आहात. अजय मोठ्याने हसला. मी मोठा की ही रंड मोठी? आणि तू तिचा हरामखोर. सागरने संयम ठेवला, पण त्या रात्रीपासून अजयने बदला घेण्याचा कट रचायला सुरुवात केली. प्रिया सागर जीवापाड प्रेम करू लागली होती. तिला माहित होतं की सागर गौरीकडेही जातो, पण ती हे नातं मोडू इच्छित नव्हती. एके दिवशी तिने सागरला एकट्यात विचारलं, सागर तू माझ्याशी लग्न करशील का? सागर हे ऐकून गडबडला. प्रिया हे शक्य नाही. आपल्या सगळ्यांची नाती विचित्र झाली आहे. तू तर माझी साली आहेस सगळ्यांच्या दृष्टीने. प्रिया हसली. साली काय, चुलत साली काय? गौरी तर माझी सावत्र आई आहे, पण तू तिच्याशी काय करतोस हे मी पाहिलंय. तुला माझ्यावर प्रेम नाही का? सागर गप्प राहिला. त्याच्या मनात प्रियाबद्दल आकर्षण होतं, पण तो ते मान्य करायला तयारच नव्हता. तेवढ्यात स्नेहा तिथे आली. तिने सर्व ऐकून घेतलं. सागर मला तुझ्याशी बोलायचं आहे. स्नेहानं सांगितलं की अजय आता गौरीविरुद्ध पोलिसात तक्रार करणार आहे. त्याच्याकडे पुरावे आहेत. तुझे फोटो मेसेजेस तुला वाचायचं असेल तर माझं ऐक. स्नेहाने सागरला एका खाजगी रेस्टॉरंटमध्ये बोलावलं. ती म्हणाली, मी तुला अजयच्या कारस्थानातून वाचू शकते, पण एका अटीवर. मला गौरीच्या जागी हवंय. तू माझ्याकडे वेळ दे. सागर धक्क्यात आला. तुम्ही अजयची बायको आहात आणि तुम्ही माझी? स्नेहाने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं. अजय माझ्याशी 10 वर्षापासून संबंध ठेवत नाही. तो फक्त गौरीच्या मागे लागला आहे. मला माणूस हवाय, प्रेम हवंय. तू देऊ शकतोस का? सागरने नकार दिला, पण स्नेहा हट्टी होती. तिनं सांगितलं की जर सागर तिच्याकडे दुर्लक्ष करेल तर ती स्वतःच पुरावे पोलिसात देईल. गौरीचा नवरा आर्यन मरतो आहे, त्यानंतर सगळी मालमत्ता गौरीकडे येईल. तिच्या प्रेमात तू आंधळा झाला आहेस. गौरीला हे सगळं समजलं तेव्हा तिने स्नेहाला घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण अजयने स्नेहाची बाजू घेतली. घरात 2 गट पडले. एका बाजूला गौरी व सागर, दुसऱ्या बाजूला अजय, स्नेहा व प्रिया. होय, प्रिया आता स्नेहाच्या बाजूने होती, कारण तिला वाटायचं की सागर फक्त गौरीमुळेच तिच्यामुळे दूर जातोय. एके दिवशी प्रियाने सागरला भेटून सांगितलं, तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर एक काम कर. गौरीला अजय सोबत प्रेम करताना पकडून तिचे व्हिडिओ सार्वजनिक कर. मग ती घर सोडून जाईल. मी आणि तू आणि माझे वडील आर्यन यांच्याकडे जे काही शिल्लक असेल ते आपलं. सागर घाबरला. हीच ती प्रिया होती जी त्याच्या कुशीत रडत होती. तुला गौरीचा तिरस्कार वाटतो का? प्रिया म्हणाली. ती माझी सावत्र आई आहे. तिने माझ्या आईचं स्थान घेतलं आणि आता तू माझ्यापेक्षा तिला जास्त प्रेम करतोस. सागरला ही गोष्ट गौरीला सांगायची होती, पण त्याच वेळी गौरीने त्याला एक गुप्त माहिती दिली. अजयने माझ्या नवऱ्याला विष दिलं आहे. डॉक्टर म्हणाले की पॅरालिस मागचे आर्सेनिकचे प्रमाण आहे. आपण पोलिसात जाऊया. सागरने तिला थांबवलं. तुझे स्वतःचे हात स्वच्छ नाहीत गौरी. तू अजयशी 3 वर्षापासून संबंध ठेवले होतेस. तू त्याच्याबरोबर मला पकडलंस तेव्हाच मी तुझ्यापाशी आलो. गौरीने मान खाली घातली. मला माफ कर सागर. मी खरंच प्रेम शोधत होते. अजय मला फसवत होता. तुझ्यात मला खरं प्रेम मिळालं. सागरने एक टोकाचा निर्णय घेतला. त्याने सर्वांना एका खोलीत बोलावलं. गौरी, अजय, स्नेहा, प्रिया आणि आर्यन. त्याने सांगितलं, हा खेळ आता थांबवा. मी कोलकाता सोडतोय. सर्व संपत्ती आर्यन यांच्या नावावर ठेवा. प्रिया, तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. गौरी, तू तुझ्या नवरीची काळजी घे. अजय, तुला स्नेहा योग्य आहे, पण तिच्याशी प्रेमाने वाग, नाहीतर मी सर्व पुरावे पोलिसात देईन. सगळे स्तब्ध झाले. प्रिया रडू लागली. गौरीने सागरचा हात धरला. तू जाशील का? सागर म्हणाला, होय. मी खूप दिवसांचे चुकीचे निर्णय घेतले. आता मला शांततेत जगायचं आहे. सागरने कंपनी सोडली आणि स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. त्याने एका साध्या मुलीशी लग्न केलं. तिचं नाव होतं अर्पिता. तो कोलकात्याच्या संपर्कात नव्हता, पण एके दिवशी त्याला प्रियाचं पत्र आलं. सागर, गौरीने आत्महत्या केली. तुझ्याशिवाय ती जगू शकली नाही. अजयला 10 वर्षाची शिक्षा झाली. स्नेहाने बँकेत राजीनामा दिला. मी आता वकील झाली. मी स्त्रियांच्या हक्कासाठी काम करते. तू मला भेटशील का?
सागरनं पत्र वाचलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अर्पिताने त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणाला, काही नाही. एका जुन्या आयुष्याचा निरोप आला. त्याने पत्र जाळलं, पण त्या रात्री खूप त्याला झोपच आली नाही. प्रिया त्याच्या मनात घर करून बसली होती. सागरने पत्र जाळल्यापासून 3 महिने उलटले होते. त्याचं अर्पिताशी असलेलं नातं हळूहळू स्थिर झालं होतं. अर्पिता एक साधी आणि प्रामाणिक मुलगी होती. तिला सागरच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण एके दिवशी सागरच्या जुन्या मोबाईलवर एक मेसेज आला. सागर, मी प्रिया. गौरीने मरताना एक चिठ्ठी दिली आहे. ती तुझ्यासाठी आहे. मी कलकत्त्यात आहे. येऊ शकतोस का? वेळेआधीची, नाहीतर ही चिठ्ठी सार्वजनिक करी. सागर घाबरला. त्याने अर्पिताला काही न सांगता एक दिवसाची सहल ठरवली आणि कोलकात्यात निघून गेला. प्रिया त्याची वाट पाहत होती. ती आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रौढत्व होतं, पण डोळ्यात दुःख होतं. ती सागरला एका जुन्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेली. तिने एका हाताने लिहिलेली पिवळी झालेली चिठ्ठी सागरच्या हातात दिली. चिठ्ठीचा मजकूर, प्रिय सागर, तू हे वाचत असशील तर मी या जगात नसेल. मला माफ कर. मी खोटं जगले. मी अजयशी प्रेमासाठी नव्हे तर सुडासाठी गुंतली होती. कारण अजयने माझ्या पहिल्या प्रियकराचा खून केला होता. होय, मी प्रेमासाठी पळून जाणार होते, पण अजयने त्याला गाडीखाली आणले. मग मी पैशासाठी अर्णवशी लग्न केले. पण खरं म्हणजे मला फक्त एकच गोष्टीची गरज होती, अजयचा नाश. तू माझ्या योजनेत योगायोगाने आलास. तुझ्याशी झालेले प्रेम खरं होतं सागर, पण मी अजयला विष देऊन संपवणार होते. पण तुझ्यामुळे माझं मन बदललं. तू निघून गेलास तेव्हा मला कळलं की मी हरले. प्रियाने मला शेवटच्या दिवशी विचारलं होतं, तू सागरवर प्रेम करतेस का? मी म्हणाले, होय, पण ते प्रेम माझ्या मृत्यूसोबतच मरावं. तुला आणि प्रियाला मी एकमेकांसाठी निर्माण केलं होतं, पण प्रियाने मला विश्वासघात केला. तिनेच अजयला सांगितलं की मी त्याला विष घालणार होते, म्हणून अजयने माझ्यावर हल्ला केला. सागर, प्रियापासून सावध राहा. ती तिच्या आईसारखी धोकाबाज आहे. तुझी गौरी. सागरने चिठ्ठी वाचली. त्याचे हात थरथरले. त्याने प्रियाकडे पाहिलं. प्रिया शांत होती. प्रिया, हे खरं आहे का? सागरनं विचारले. प्रियाने डोळे मिटले. होय, गौरीला मी मारलं नाही, पण तिच्या योजना मी उद्ध्वस्त केल्या. कारण तिला तुझ्याबरोबर सुखी पाहण्यापेक्षा मला तुला एकटं पाहणं पसंत होतं. सागर उठून जाऊ लागला. तेवढ्या स्नेहा तिथे आली. ती आता पूर्ण वेगळी दिसत होती. तिने नोकरी सोडली होती. तिने एक वाचनालय सुरू केलं होतं. ती म्हणाली, सागर थांब, मला तुला सत्य सांगायचं आहे. स्नेहाने सांगितलं की ती खरंच अजयची बायको होती, पण तिला सगळं माहित होतं. अजय, गौरी, प्रिया सगळ्यांची रहस्य. तिने एक डायरी ठेवली होती. तिने ती डायरी सागरला दिली. त्यात लिहिलं होतं, अजय आणि गौरी ही प्रेमी नव्हते, ते साथीदार होते. दोघांनी मिळून आर्यनला पॅरालिसचा झटका दिला. प्रियाला हे सगळं माहित होतं, पण तिने कधी काही केलं नाही, कारण तिला वारसा हवा होता. सागर, तू या सगळ्यात निष्पाप होतास. तू फक्त एक खेळणं होतास. गौरीने तुझा वापर केला, प्रियाने केला, मीही केला, पण आता मला शांतता हवी आहे. सागरला जाणवलं की तो फक्त एक प्यांदा होता. त्याने प्रिया आणि स्नेहा या दोघींकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही सगळे एकसारखेच आहात. मला परत जाऊ दे. सागर गावी परतला. त्याने अर्पिताला सर्व सांगितलं. अर्पिता ऐकून गप्प राहिली. तिने एक प्रश्न विचारला, तू माझ्यावर प्रेम करतोस का? सागर म्हणाला, होय. मग पुरे भूतकाळ मागे ठेव आणि एक वचन दे. कलकत्ताला कधीच जाणार नाहीस. सागरनं वचन दिलं. सागर आणि अर्पिता सुखात होते. अर्पिता गरोदर राहिली. सगळं छान चाललं होतं. पण एके दिवशी सागरला कुरिअरने एक बॉक्स आला. त्यात होतं गौरीची चांदीचा कंगोरा आणि एक नवीन चिठ्ठी. त्या चिठ्ठीत फक्त एक ओळ होती, सागर, तुझं बाळ माझं आहे, गौरी. सागर गोंधळला. अर्पिताने ही चिठ्ठी पाहिली. तिने सागरच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, ही गौरी मेली नव्हती, नाही का? ही अजूनही जिवंत आहे. सागरच्या अंगावर काटा आला. त्याला जाणवलं की हे सत्य अजूनही उघड झालं नव्हतं. सागरने बॉक्स पूर्णपणे उघडला. त्या बॉक्समध्ये एक फोटो होता. गौरी
अजय, प्रिया, स्नेहा सगळे हसताना. फोटोच्या मागे लिहिलं होतं, सागर तू खरंच खूप साधा आहे. हा सगळा खेळ तुझ्यासाठीच होता, कारण तू आमची मुलगी प्रियाच्या बायोलॉजिकल वडिलांपैकी एक आहेस. तुझं शुक्राणुदान वर्षापूर्वी गौरीनं वापरलं होतं. प्रिया ही तुझीच मुलगी आहे आणि आता तुझ्या पोटच्या बाळाची आई अर्पिता नसून मी आहे. गौरीने अर्पिताला विकत घेतलं आहे. हे सगळं नाटक आहे. सागर जमिनीवर कोसळला. त्याचं आयुष्य आणखीनच एका वळणावर आलं होतं. त्याने अर्पिताकडे पाहिलं. अर्पिता रडत होती. ती म्हणाली, मला माफ कर सागर, माझ्याकडे पर्याय नव्हता. गौरीने माझ्या आईला पोलीस ठेवलं होतं. सागर स्वतःवरचा विश्वास उडाला. त्याने बॉक्स जाळला, अर्पिताला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आपण दोघे सुटूया या सगळ्यांपासून दूर. रात्री दोघेही गाव सोडून निघून गेले, त्यांचा मागसुक लागू न देता. पण गौरी, प्रिया, अजय, स्नेहा हे सगळे कुठेतरी हसत होते, कारण त्यांचा खेळ अजूनही सुरू होता. सागर आणि अर्पिता मध्यरात्री गाडीत बसून गाव सोडून निघाले. त्यांनी मोबाईल बंद केले, सिम काढून टाकली. कोलकात्यापासून विरुद्ध दिशेने गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्पिता 6 महिन्यांची गरोदर होती. ती घाबरलेली होती, पण सागरच्या खांद्यावर डोके ठेवून ती शांत होती. सागर, आपण खरंच सुटू शकतो का? तिने विचारलं. होय गौरी. गौरी मेलेली नाही, तर आपण तिला मागे टाकून जाऊ. आपला मागसूक लागू नये, सागर म्हणाला. 2 दिवसांच्या प्रवासानंतर ते गोव्यात एका छोट्याशा बीच हाऊसवर पोहोचले. सागरने बनावट नावाने ते घर भाड्यानं घेतलं. आता ते रोहित आणि स्नेहा या नावाने ओळखले जाऊ लागले. गोव्यात स्थिरावल्यानंतर 15 दिवसांनी सागरने एक नवीन मोबाईल घेतला. पण तो सुरू करताच त्याला एक अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला. रोहित किंवा सागर, गोव्याचं बीच हाऊस आवडलं का? पण तू तिथे किती दिवस राहू शकणार? गौरी तुझ्या हिऱ्यांपेक्षा जवळ आहे. सागरचा जीव थरारला. त्याने अर्पिताला हे दाखवलं. अर्पिता रडू लागली. ते आपला पाठलाग करत आहेत. आपण पोलिसात जाऊया. सागर म्हणाला, नाही, गौरींकडे पोलिसातही लोक आहेत. आपण स्वतःच लढावे लागेल. त्याने तो नंबर ब्लॉक केला. पण रात्री त्याच्या हॉटेलच्या दारावर एक गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं. ते सागरनं पाहिलं आणि त्याला समजले की गौरी इथेच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर बीचवर एकटाच फिरत असताना त्याला प्रिया दिसली. ती साध्या साडीत होती. हातात कॅमेरा होता. ती हसत हसत सागरकडे आली. भेटू नको होतास, पण भेटलोच. गौरीने सांगितलं होतं की तू गोव्यात आहेस. सागरला राग आला. तू आणि गौरी एकत्र काम करता? प्रियाने डोळे मिटली. गौरी मेली नाही हे खरं, पण ती माझ्या ताब्यात आहे. मी तिला एका खाजगी ठिकाणी ठेवलंय. तिला तुझी गरज आहे सागर. तिला प्रेम हवंय, वारसा नाही. सागर हसला. तू मला पुन्हा फसवू शकत नाहीस. मी आता काहीच ऐकणार नाही. प्रिया सागरच्या जवळ आली. तिने त्याच्या कानात कुजबुजले. तू ऐकणार नाहीस तर मी अर्पिताला सत्य सांगेन की तू गौरीशी प्रेम केलंस, की तुझं बीज प्रियासाठी वापरलं गेलं. अर्पिता तुला सोडून जाईल. सागर थांबला. त्यालाच खरंच भीती वाटली. अर्पिता त्याचा आधार होती. तिला गमावण्याची त्याला तयारी नव्हती. सागर हॉटेलमध्ये परतला तेव्हा अर्पिताने त्याला विचारले, तू प्रियाला भेटलास का? मी बाल्कनीतून पाहिलं. सागरने होकार दिला. अर्पिता म्हणाली, मला सगळं सत्य होय. आता नाही तर मी तुला सोडून जाईल. सागरने तिला सगळं सांगितलं. गौरीशी प्रेम, प्रियाचं सत्य आणि हे सगळं प्रिया त्याच्या बायोलॉजिकल मुलगी असू शकते. अर्पिता हे ऐकून गप्प बसली. नंतर म्हणाली, तू जर खरंच बदलू इच्छितोस तर एकच मार्ग आहे. गौरीला पोलिसात सोपवणे आणि प्रियाला DNA टेस्ट करून घेणे. मी तुझ्या सोबत आहे. सागरला हवं तेवढं बळ मिळालं. प्रियाने सागरला एका बंगल्यात नेलं. तिथे खोलीत गौरी होती. ती जिवंत होती, पण पूर्णपणे बदललेली. तिचे केस पिकलेले, डोळ्यात वेडेपणा. तिने सागरला पाहताच म्हणाली, माझ्या राजकुमाराला पाहिलं. तू आलास, चल पळून जाऊ. सागर म्हणाला, गौरी तू मला फसवलंय. तू अजय सोबत होतीस. तू प्रियाला माझी मुलगी सांगितलं. हे सगळं खोटं होतं ना? गौरी हसली. होय, खोटं. प्रिया तुझी मुलगी नाही, ती अजयची आहे.
पण तुला गुंतून ठेवण्यासाठी ही खोटी गोष्ट केली. तू तर खूप भोळा आहेस सागर. सागरला क्रोध आला. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. गौरी म्हणाली, तू आयुष्य उद्ध्वस्त झालं ते तुझ्यामुळे. तू माझ्या मिठीत आलास तुझ्या इच्छेने. आता जा, पण मला विसरू नकोस. सागरनं तिथून पोलिसांना फोन केला. पण पोलीस येण्याआधी गौरीने स्वतःवर अंमल ओतून घेतले आणि ती जागेवरच गेली. गौरीच्या मृत्यूनंतर प्रिया फुटून गेली. ती सागरला म्हणाली, मी खूप दिवसांपासून तिच्या तावडीत होते. तिला मी मारू शकले नाही, पण तिने स्वतःचाच अंत केला. आता मला शिक्षा हवी आहे. सागरला तिची दया आली. त्याने पोलिसात सांगितले की गौरीने आत्महत्या केली. प्रियाला काही केलं नाही. पण प्रियाने स्वतःहून पोलिसात जाऊन सर्व कबुली दिली. गौरीचे कट, अजयचे विषप्रयोग, स्नेहाचा सहभाग. अजयला जन्मठेप सुनावली गेली. स्नेहाला 5 वर्ष सुनावले गेले. प्रियाला सुटका झाली, पण समाजसेवा करण्याची शिक्षा मिळाली. सागर आणि अर्पिता गोव्याहून परतले. त्यांनी सर्व जुनं आयुष्य बदलून टाकून दिलं. सागरने वेगळ्या शहरात जाऊन एक छोटीशी कंपनी सुरू केली. अर्पिताने तिला एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं गौरी. विडंबना असली तरी सागरला वाटलं की त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट स्त्रीच्या नावाने त्याला त्याची सर्वात चांगली गोष्ट मिळाली. प्रिया वेळोवेळी भेटायची. तिने वकिली सोडली आणि एका अनाथ आश्रमात काम करू लागली. ती सागरला म्हणाली, तू मला माफ करू शकतोस का? सागर हसला. कर्तव्य आपण करतो, माफी वेळ देते. आता आपण वेगळ्या मार्गाने जाऊ. अखेर सत्य समोर आलं. गौरीचा वेडेपणा, अजयचा लोभ, स्नेहाचा बदला आणि प्रियाची दुहेरी भूमिका सगळं उघड झालं. सागरला शेवटी शांतता मिळाली, पण तो कधी विसरू शकला नाही की त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य बदललं. 5 वर्ष लोटली. सागर आता पुण्यात स्थायिक झाला होता. त्याची लहानशी कंपनी मोठ्या कंपनीत रूपांतरित झाली होती. अर्पिता त्याच्याबरोबर होती. त्याची मुलगी गौरी आता 5 वर्षाची झाली होती. ती अतिशय हुशार, उत्साही आणि चंचल होती. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक गूढ शांतता. अनेकदा ती एकटीच बसून कोणाशी तरी बोलत असे. अर्पिताला वाटायचं की ती कल्पना रम्य करते, पण सागरच्या मनात शंका होती. एके दिवशी रात्री गौरी जागी झाली आणि म्हणाली, बाबा, एक आजी मला सांगते की तू तिला भेटायला येशील का? ती अंधारात आहे. सागर थरकापून गेला. कोणती आजी बेटा? तिनं नाव सांगितलं, गौरी, तुझ्यासारखंच नाव. सागरच्या अंगावर काटा उभा राहिला. गौरी मेलेली त्यानं पाहिली होती, पण अशक्य गोष्टी का घडत होत्या? दुसऱ्या दिवशी सागरला पोस्टाने एक जुनं पिवळं कव्हर आलं. त्यावर लिहिलं होतं, सागरसाठी गौरीकडून शेवटचं सत्य. अर्पितानं सांगितलं, जाळून टाक, हे फसवणूक आहे. पण सागरनं ते उघडलं. आत होती एक लांबलचक चिठ्ठी, 2 जुनाट फोटो आणि एक लाल रंगाची कंगोरा. चिठ्ठीचा मजकूर, प्रिय सागर, मी खरोखर मेले नाही. ज्याला तू गोव्यात पाहिलंस ती माझी बहीण गंगा होती. मी आणि गंगा जुळ्या बहिणी. लहानपणी वेगवेगळ्या घरी संगोपनासाठी दिल्या होतो. तिने अजयशी संबंध ठेवला. तिनेच विषप्रयोग केला. मी तर साधी घरकाम करणारी बाई होते. पण सर्व काही उघडकीस आल्यावर मी तिचा मृत्यूचा वापर करून बनावट पासपोर्टवर परदेशात गेले. तिथे मी एका वृद्धाश्रमात राहते. मला माहित होतं की तू अर्पिता सोबत सुखी आहेस, म्हणून मी हस्तक्षेप केला नाही. पण आता माझा काळ जवळ आला आहे. मला तुझी एक शेवटची भेट हवी आहे. तू घरी आलास तर मी तुला तुझ्या बाबतीचे एक गुप्त सांगेन, जे मी तुझ्या आई वडिलांनाही कधी सांगितलं नाही. मी कलकत्त्यातच आहे, जुन्याच बंगल्यात. लपून छपून येशील तर प्रतीक्षा. तुझी गौरी. सागर गोंधळला. याचा अर्थ जर खरी गौरी असेल तर गोव्यात मारणारी कोण होती? आणि त्याच्या आई वडिलांचे गुपित काय? सागरने अर्पिताला सांगितलं. अर्पिता शांत ऐकून राहिली. मग म्हणाली, मला माहित होतं. तुझ्या आईनं मला सांगितलं होतं की गौरीची एक जुळी बहीण आहे. पण ती तुला सांगितलं नाही, कारण मला तुझ्यापासून तिच्यापासून दूर ठेवायचं होतं. सागरला धक्का बसला. तुला हे कधीपासून माहित होतं? लग्नाआधीपासून.
तुझी आई जिवंत होती तेव्हा तिने मला बोलावून घेतलं. ती म्हणाली, गौरी मेली नाही, ती परत येईल. तिच्या भेटीपासून सागरला दूर ठेव. मी प्रयत्न केला पण आता ती स्वतः संपर्क करते आहे. सागर उठला. मला कलकत्त्याला जायलाच हवं. अर्पिता म्हणाले, मी येते तुझ्यासोबत. कलकत्त्याला पोहोचल्यावर ते थेट जुन्या बंगल्यात गेले. तोच बंगला, तेच बेडरूम, तोच सोफा, सर्व काही तसंच होतं. पण तिथे एकच जिवंत व्यक्ती होती, गौरी. ती वृद्ध झाली होती पण तिच्या डोळ्यात तेच होतं. तिने सागरला पाहिलं आणि हसत म्हणाली, आला, वाट पाहत होते. प्रथम ही माझी बहीण गंगा, गोव्यात मरणारी. तीच अजयची प्रेयसी होती. तिने माझ्यावर नावावर सर्व पाप केलं, पण मी शांत होते कारण मला माझ्या मुलीची काळजी होती. सागरचा श्वास थांबला. तुझी मुलगी? गौरीने अर्पिताकडे पाहिलं. होय, अर्पिता माझी मुलगी आहे. सागर अर्पिताकडे वळला. अर्पिता रडू लागली. तिनं कबूल केलं. होय, मी गौरीची मुलगी. माझं खरं नाव अर्पिता गौरीकर आहे. मला लहानपणीच एका बालकल्याण संस्थेत सोडलं होतं. गौरीने मला वेचून घेतलं पण माझा वापर केला. तिने मला तुझ्याशी लग्न करायला लावलं कारण तिला तुझ्यात रस होता. पण मी खरंच तुझ्यावर प्रेम करू लागली. गौरी म्हणाली, मला काहीही करायचं नव्हतं पण सागर, फक्त तुझं आयुष्य माझ्या नियंत्रणात हवं होतं. पण अर्पिताने तुला खरं प्रेम दिलं ते पाहून मी मागे सरकली. आता मी मरते. मला एकाच गोष्टीची खंत आहे की मी तुला आई वडिलांचं सत्य सांगितलं नाही. कोणतं सत्य? सागरने विचारले. तुझी आई आणि बाबा तुझे खरे पालक नव्हते. तुझी खरी आई मी आहे. तू माझा मुलगा आहेस. सागर जमिनीवर कोसळला. अर्पिता ही थपकली. तिने गौरीकडे पाहिलं. तू काय बोलतेस? मग सागर माझा भाऊ? होय, तुम्ही दोघे सावत्र भाऊ बहीण आहात. सागरची आई मी, बाप वेगळा. अर्पिताची आई मी, पण तिचा बाप वेगळा. दोघेही माझ्या पोटी जन्मलेले पण वेगवेगळ्या वडिलांकडून. तुम्ही पूर्ण भावंड नाही आहात, फक्त अर्धे. पण तरीही तुमचं लग्न हे ऐनती ठरतंय. सागरला रक्ताचा ताप आला. त्याने गौरीकडे पाहिलं. तू मला वेड करून सोडलंस. तू माझी आई, मग मी प्रियाशी आणि तू माझ्याशी. गौरी म्हणाली, होय, मी तुझी आई असूनही तुझ्याशी संबंध ठेवले कारण तुझ्यात मला माझा पहिला प्रेमकर दिसला. तू त्याची प्रतिकृती आहेस. मी विकृत आहे. सागर, मला माफ कर. अर्पिता उभी राहिली. तिनं सागरचा हात धरला. चल, इथून निघूया. ही स्त्री आपली आई नाही, आपण स्वतःच निर्माते आहोत. दोघे जात असताना गौरीने त्यांना हाक मारली. थांबा. तुमची मुलगी गौरी, ती खरोखर माझी नात आहे, पण ती सागरचीच मुलगी आहे, अर्पिताची नव्हे. सागर थांबला. काय? होय अर्पिता, तू गरोदर राहू शकत नाही. तिने मला सांगितलं होतं म्हणून मी तुझं शुक्राणुदान एका सार्गेट मदरमध्ये घातलं. ती मीच होती. मी तुझ्या मुलीला पोटात ठेवलं, पण ते बाळ जन्मल्यावर अर्पिताला दिलं. त्यामुळे गौरी ही तुझीच मुलगी आहे. पण तू आणि अर्पिता भावंड असल्यामुळे ती अनुवांशिकदृष्ट्या दोषपूर्ण असेल का हे मला माहीत नाही. सागरला उलटी आली. त्याने अर्पिताकडे पाहिलं. अर्पिता म्हणाली, ही सगळी गोष्ट खोटी. गौरी आपलीच मुलगी आहे. तिने मला सरोगेटचे पेपर दाखवले होते, पण ते पेपर बनावट होते. मी आता तुला सत्य सांगते. गौरी आपली दत्तक मुलगी आहे. तिची खरी आई मेली आहे. आपण तिला वाचवलं. गौरी हसली. तू खूप हुशार आहे अर्पिता, पण सत्य एकदा बाहेर आलं की मागे सरकत नाही. तेवढ्यात गौरीच्या हातातून एक बाटली आली. तिने तिच्यावर आम्ल ओतलं, पण यावेळी ती वाचली नाही. ती जागेवरच मरण पावली. सागर, अर्पिताने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृत्यू नोंदवला. आत्महत्या. सागर आणि अर्पिता पुण्याला परतले. त्यांनी गौरी मुलगी येथे येऊ दिलं नाही. त्याने एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. सागरने तिला भेटायचं थांबवलं. तो तिच्या चेहऱ्यात स्वतःचे वैशिष्ट्य पाहू शकत होता आणि ते गौरीच्या आईला आठवण करून देत होतं. अर्पिता त्याचबरोबर होती, पण आता त्यांच्यातील प्रेम विषारी झाले होते. ते एकाच घरात राहत होते, पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपत एकमेकांशी बोलणे कमी झाले. एके दिवशी सागरला प्रियाचा फोन आला. मी समाजसेवा संपवली आहे. मला तुझ्याशी एकदा बोलायचं आहे. विनंती. तो भेटायला गेला. प्रिया आज पूर्णपणे बदलली होती. तिने सागरला म्हटलं, मला सर्व काही माहीत आहे. गौरी तुझी आई होती, अर्पिता तुझी सावत्र बहीण आणि तू स्वतःच मुलीचा बाप आहेस.
पण तरीही तुझ्यावरती प्रेम करते. मला सोडून गेलास ती आत्महत्या करेन. सागरने तिला शांत केलं. तो म्हणाला, प्रिया, आपण दोघे मित्र होऊ शकतो, पण प्रेम नाही. मी आता कधीही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. प्रिया रडली. तिने सागरची इच्छा मान्य केली. सागर आता एकटाच राहतो. अर्पिताने त्याला घटस्फोट दिला आहे. तिने गौरीला आपल्याकडे ठेवलं आहे. सागर तिला भेटायला जातो, पण तिच्याशी बोलताना घाबरतो. त्याला वाटतं कुठेतरी तिच्यात गौरीच्या आईचे गुण आहेत का. प्रिया प्रदेशात गेली. ती अधूनमधून सागरला पत्र लिहिते. कथा संपते, पण सागरची मानसिकता कधीच सामान्य होत नाही. प्रत्येक रात्री तो जागा होतो. घामाघूम एकट्या स्वप्न पाहतो. गौरी त्याच्याकडे हात पसरून उभी आहे आणि म्हणते, आईला विसरू नकोस बाळा. आणि सागर उठून खिडकीतून पाहतो. तिथे फक्त अंधार असतो. सगळं त्या अंधारात कुठेतरी एक हिरवी चमक असते, गौरीच्या डोळ्याची. तो पुन्हा झोपतो, कारण त्याला माहित होतं सत्य कधीच मरत नाही, ते फक्त लपतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.